हाय मित्रांनो, माझं नाव आकाश उनकर, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 26 मे 2025 आणि आता सकाळचे वाजले 12:05 झालेत। तर आपण 12 वाजता व्हिडिओ चालू करतो। जसं काल तुम्ही बघितलं असेल, काल आपण 2:30 वाजता काही घरी आलतो मुंबईवरून। तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट केली आहे आणि आज काल रात्रीपासून अजून सकाळ पण झाली आहे, पण ऊन तर कुठं दिसलं नाही आहे। कंटिन्यू पाऊस चालू आहे, स्लो फास्ट पाऊस चालूच आहे। तर बघूया आता आज उबर काय रेट देते। तर आपण ऑनलाईन तर झालो आहे आणि पहिली ट्रिप मला रिसीव झाली आहे, फिनिक्स मला ड्रॉप करायचं आहे। तर ठीक आहे, कस्टमरला पिकअप करूया। ड्रॉप केला, बघूया त्याचे 100 किती रुपये काय ते दाखवलेले, मी चेक नाही केलं। पहिली ट्रिप होती म्हणून लगेच एक्सेप्ट केली। तर बघूया, आणि आपला CNG पण भरायचा आहे, जाऊन CNG भरूया। आधी कस्टमरला ड्रॉप करूया, बाजूला पेट्रोल पंप आहे तिथं CNG भरूया, बघूया कितीचा CNG बसतोय। तर शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली, आपल्याला त्याचे 6 किलोमीटरचे 152 रुपये भेटलेत। आणि आता आपण इथनं CNG फिल केला, 560 रुपयाचा CNG बसला आपल्या गाडीत। तर आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते। पुढची ट्रिप लागली लगेच आपल्याला धनकवडीला काय ड्रॉप करायचे, 380 रुपये काय ते दाखवलेले। तर एक्सेप्ट केले आपण। तर जाऊया, कस्टमरला पिकअप करूया। OTP लागू। तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली आपण आणि त्याचे आपल्याला 27 किलोमीटरचे काय 400 रुपये भेटलेत। तर ठीक आहे, पर किलोमीटर 16-17 रुपयांनीच भेटली ही ट्रिप। आता पुढची ट्रिप लागली आपल्याला नांदेडला ड्रॉप करायचं, नांदेड सिटीला। तर 200 किती दाखवलेले, टायमिंग कमी दाखवत होता ड्रॉपचा, म्हणून एक्सेप्ट केली ट्रिप। कारण आता जास्त करून ट्रॅफिक बघावं लागेल, जिथं ड्रॉपचं टायमिंग जास्त दाखवत असेल तर ते एक्सेप्ट करत असाल तर तेच की ट्रॅफिक जास्त फेस करावं लागेल। त्याच्या 28 मिनिटं दाखवतात म्हणून एक्सेप्ट केला, म्हटलं जास्त टाईम नाही लागणार। तर ठीक आहे, जाऊया कस्टमरला पिकअप करूया। ड्रॉप केला, बघूया किती भेटतं ते। शेवटची ट्रिप ड्रॉप केली इथं नांदेड सिटीला, तर त्याचे आपल्याला 12.5 किलोमीटरचे 238 रुपये भेटले। इथनं पुढे एक वानवडीची ट्रिप लागली आहे, 400 किती रुपीज दाखवलेले, बघूया कस्टमरला पिकअप करून ड्रॉप केला किती भेटतं ते। शेवटची ट्रिप वानवडीला ड्रॉप केली आणि आपल्याला त्याचे 18-19 किलोमीटरचे 410 रुपये भेटले ना, पर किलोमीटर ते 20 रुपयाची ट्रिप भेटली आहे। आता इथनं बघूया, ट्रिप तर लागतात ते उबर, पण पिकअप एकदम लांब लांबचे येतात ते 5 किलोमीटर 8 किलोमीटर असे। तर एक्सेप्ट नाही केले, आता बघूया रॅपिडोला पण ऑनलाईन जाऊया, तर त्याच्यातनं जवळचा पिकअप कुठं सापडला तर ठीक आहे। जी वानवलीला ट्रिप ड्रॉप केली ती, त्यानंतर आपल्याला एक चित्रापूरची ट्रिप लागलेली आहे। आपण ऑन द वेच होतो पिकअप करायला, पण काय कस्टमरनी काय जास्त टाइम होता म्हणून वाटतं कॅन्सल केली। तर काय प्रॉब्लेम नाही, तिथनं आपल्याला की दुसरी ट्रिप लागली, खराडे IT पार्कला ड्रॉप करायची होतं। तर 11 किलोमीटरचे 333 रुपये दिलेत आपल्याला, रेट चांगला दिलाय। आणि जिथं ड्रॉप केलंय IT पार्कच्या गेट नंबर 1ला, तिथं आपल्याला पुढची ट्रिप लागली स्वारगेटला ड्रॉप करायचं, 400 काहीतरी रुपीज दाखवलेले, अमाऊंट पण चांगली होती म्हणून एक्सेप्ट केली। तर बघा कस्टमर येत आहे गेटवर, थांबलोय आपण। जी खराडीवरनं आपण ट्रिप घेतलेली स्वारगेटला ड्रॉप करायची, म्हणजे खराडीवरनं स्वारगेटला ड्रॉप केले, तो टोटल 11 किलोमीटरचे आपल्याला 410 रुपये दिलेत। म्हणजे बघा पीक अवर्स मध्ये किती चांगला रेट देते उबर। म्हणजे पर किलोमीटर आपल्याला खराडीवरनं स्वारगेटला यायला लागले भले आपल्याला 40 मिनिटं, पण किलोमीटर होते 10, म्हणजे पर किलोमीटर आपल्याला 40 ने समजा रेट भेटलाय, 410 रुपये म्हणजे 409.45 भेटलेत। तर ठीक आहे, चांगला रेट आहे। त्यानंतर आपल्याला 2-3 ट्रिप लागल्या खराडीला वगैरे ड्रॉप करायच्या, पण कस्टमरला जास्त टाइम दाखवत होता, आपण अर्ध्या तासात जाऊ तर कॅन्सल करत होतो। 2 ट्रिप अशा कॅन्सल झाल्या, म्हणून मग रॅपिडो ऑन केलं। मग रॅपिडोवरनं आपल्याला पाषाणला ड्रॉप करायची ट्रिप लागली, तर पाषाणला ड्रॉप केलं कस्टमरला, त्याचे आपल्याला 337 रुपये काहीतरी भेटलेत। तर ठीक आहे, तर इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते आपल्याला। लास्ट ट्रिप रॅपिडोची ड्रॉप केल्यानंतर आपण इथं आलो। आता बाणेरमधून आपल्याला ट्रिप लागली आहे पुण्याला, सिटीमध्ये कुठे ड्रॉप करायचे, 300 काहीतरी रुपीज दाखवलेले। तर एक्सेप्ट केली आपण राईड, कारण 1.5 किलोमीटरवरच पिकअप होता, 1 किलोमीटर 1.3 काहीतरी दाखवलंय। तर ठीक आहे म्हटलं, जवळच म्हटलं एक्सेप्ट केली आहे। तर कस्टमरला पिकअप करून ड्रॉप केला, बघू आपल्याला किती किलोमीटरचे किती भेटतं ते। तर हाय मित्रांनो, सॉरी आपण 3-4 लास्टच्या ट्रिपचा व्हिडिओ नाही बनवल्या, पण त्याची डिटेल मी सांगतो, कारण कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्यामुळे थोडंफार जमलं नाही। तर शेवटची ट्रिप आपण जसं बोललो, आपण जी बाणेरवरनं जी आपण पिकअप केली ती, जिथं आपल्याला पुणे सिटीमध्ये ड्रॉप करायची होती, तर त्याचे आपल्याला भेटलेत 323 रुपये, 323.74। तर ठीक आहे, 16 किलोमीटर जे 323 भेटले, पर किलोमीटर 20 भेटले ट्रिप। त्यानंतर तिथनंच आपल्याला कॅम्पवरनं 2 मिनिटाचं अंतर होतं, 2 मिनिटाच्या अंतरवरनं आपल्याला भेटली ती हडपसरला ड्रॉप करायची होती, गोपालपट्टी काहीतरी असं नाव आहे एरियाचं। तर त्याचे आपल्याला 282 रुपये भेटलेत।
ठीक आहे. 12 किलोमीटरचे 282 सेम 20 रुपये पर किलोमीटर. त्यानंतर आपल्या तिकडनंच आपण आय थिंक माझ्या 4 किलोमीटर का डिस्टन्स सर, त्यामुळे आधी कस्टमरला कॉल लावलेला. तिथं पिकअप होऊन आपण संगमवाडीला ड्रॉप केले, म्हणजे पुण्याच्या 5 नंबर प्लॅटफॉर्मवर. त्याचे आपल्याला 240 रुपये भेटलेत. आणि त्यानंतर त्याची पुढची ट्रिप म्हणजे 7 नंबर प्लॅटफॉर्म जो आपला बॅक गेट आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या हल्दीरामच्या इकडला, तिकडनंच पिकअप होतं डायरेक्ट बानेर साईडला आपल्या घराजवळच. मग ती ॲक्सेप्ट केलेली ट्रिप अगोदरच, म्हणजे स्टेशनला पोहोचायच्या अगोदर ट्रिप लागलेली, तर मी ॲक्सेप्ट केली. तर त्याची आपल्याला 14.88 किलोमीटर म्हणजे 15 किलोमीटरचे आपल्याला 242 रुपये दिले, म्हणजे पर किलोमीटर 16-17 ही ट्रिप पडली. तर ओव्हरऑल आज एवढी ट्रिप आपल्या कंप्लीट झाल्यात. तर ओव्हरऑल आजच्या मी ट्रिप सांगतो, मी टोटल ट्रिप केल्यात 13 प्लस एक रॅपिडोची 14 ट्रिप आज दिवसभर केल्या. आणि आपले किलोमीटर आजचे 180च्या आसपास किलोमीटर झालेत आपले आज, 180-185च्या. आणि ओव्हरऑल आपली आजची इन्कम बघूया आपण किती झाली आहे. तर उबरवर टोटल आपण केले 3028 रुपयाचं काम, प्लस जी एक राईड आपण रॅपिडोची केलेली 337 रुपयाची. तर टोटल आपले झाले 3365 रुपये. आणि मायनस CNG करा आपला टोटल 750चा करा. तर ओव्हरऑल आजचा प्रॉफिट आपला झाला 2715 रुपये. आणि आता वाजलेत बघा 11:45 झालेत, म्हणजे सकाळी आपण 12 वाजता समजा काम स्टार्ट केले. फक्त आज एवढंच की आपण दुपारी कुठं थांबलो नाही, काय आपण नॉनस्टॉप काम केलं म्हणून आपलं जरा लवकर आणि चांगलं काम झालं, कमी टाईममध्ये जास्त. म्हणजे डेली आपला 2000 टार्गेट असतं, तरी आज 2600 झालेत. तर तेच बघा टोटल 11 तासात मी बोला, कारण 12 स्टार्ट केलं तर 11 तासात आपले 10.5-11 तासात 2715चं ऑल ओव्हर प्रॉफिट झाले सगळे म्हणजे CNG वगैरे कट करून. तर मी हेच बोला मित्रांनो, या टायमिंग उबरचं खूप रेट चांगलं देते, परवडण्यासारखं. तर जरी कोणाला करायचं असेल तर एकच बोला, जो पीक अवर्स टाईम असेल, म्हणजे जसं मॉर्निंगला समजा अंदाजे, म्हणजे मॉर्निंगला ते 6-7च्या नंतर 12-1 वाजेपर्यंत, त्यानंतर मग परत तुम्ही 5च्या नंतर गाडी काढा 5 ते 10 वाजेपर्यंत, असं करू शकता. कारण ज्यांच्या म्हणजे जे भाडे रेंटनी गाडी चालवतात वगैरे, तर त्यांना काय उपाय नाही, ते करू शकतात कंटिन्यू. त्यामुळं कारण त्यांना बाकीचे पण देणं असतं भाडं वगैरे, म्हणून त्यांना काय दुसरा उपाय नाही, त्यांना 12 तास कंटिन्यू करावं लागतं. आणि पुण्यात अशा पण कितीतरी गाड्या आहेत ज्याच्यावर काही EMI वगैरे चालू नाही आहेत, आणि असं म्हणजे स्वतःच्या गाड्यात EMI वगैरे द्यायचं नाही काय, किंवा असं भाडं वगैरे द्यायचे नाही त्याचे रेंट वगैरे. तर त्यांच्यासाठी मी हे सांगेल की तुम्ही पीक अवरमध्ये गाडी काढा, म्हणजे तुमची कमी वेळात जास्त इन्कम होईल. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आता उद्या दिवशी आपण पुण्यात नसणार आहे, आपण मुंबईला जाणार आहे. तर मुंबईला जे आपण जेवढे दिवस काम करू त्याची व्हिडिओ मी नक्की शेअर करा. मुंबईचे पण रेट तुम्हाला समजेल कसे आहेत, काय तिथं कसं काम केलं पाहिजे, आणि तिथं CNG पण काय रेटने काय, ते सगळी डिटेल मी डेली माझ्या अर्निंगमध्ये शेअर करेल. म्हणजे डेली माझ्या व्लॉगमध्ये माझी अर्निंग मी शेअर करेल. तर नक्की माझे डेली व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा.